कालचा पूर्ण दिवस हा आमचा मामाकडचा होता. बाहेरून आलो म्हणून आईने चपातीचा तुकडा आणि पाणी उतरवलं. इथे रिशूचं काही वेगळंच चाललं होतं. आम्ही झोपून उठलो होतो, पण पूर्ण पसारा तो आवरत होता. त्याला विचारलं की त्याची उत्तरं बघा. तू झोपला होता, मग काय करतोय तू? आ काय पसारा? पसारा काय काय होतंय? त्याचं म्हणणं असं होतं की पसारा ठेवू नये, जेव्हा तेव्हा आवरून घ्यावं. एवढ्याला अक्कल पण आमच्यासारख्याला नाही. मोठ्या भावाच्या बड्डे निमित्त इथे आलो होतो आम्ही. तर जायचं होतं जेवायला. तर आम्ही एक चांगला असा धाबा सिलेक्ट केला आणि तिकडे पोचलोही. धाबा असा खूप मोठा होता आणि गर्दी सॅटर्डे असल्यामुळे खूप जास्त होती. त्यात म्युझिकचा आवाज एवढा लाऊड होता ना, चिनू झोपला होता. त्यात आम्हाला त्रास होता की कारण फ्रंट सीट भेटलेली, म्हणून आम्ही परत हायवेला लागून एक दुसरं वूड्सचा असा मस्त धाबा सिलेक्ट केला, ज्याचं नाव पाईनवूड होतं. आतमध्ये गेल्या गेल्या ॲम्बियन्स इतका छान होता याचा, मस्त असं बघा तुम्ही, सगळे असे रंगीबेरंगी रुमाल लटकलेले होते. म्हणजे आतमध्ये गेल्या गेल्या अतिशय सुंदर वाटत होतं. तिकडे छोट्या छोट्या छत्र्या बघून मला खूप जास्त आवडलं. खरं तर चांगला होता धाबा. गर्दी वगैरे इतकी नव्हती, म्हणजे मागचा जो धाबा होता त्याच्यापेक्षा कमी होती. छान असा हा धाबा होता. सॅटर्डे असूनही इतकी गर्दी इथे नव्हती. बट काय झालं, एक प्रॉब्लेम, आम्ही जास्त लोक असल्यामुळे मोठी जागा अशी नव्हती तिकडे, असं जॉईंट करून बसायचं होतं आणि त्याच्यासाठी आम्हाला वेट करायला सांगितलं मग वेटरने. आणि इकडे आता एवढा वेळ करायचं काय, म्हणून मग आम्ही इथे बसलो प्रसाद खात. हे सगळे आमची मंडळी इकडे बसलो होतो 1.5 तास वाट बघत, का आता एक फॅमिली लवकर उठायला मागत नव्हती, त्यांच्या जागेवर आम्हाला बसायचं होतं. इकडे सगळ्यांना जाऊन मग मी हाय हॅलो करून घेतलं आणि फायनली वेळ भेटल्यानंतर ती फॅमिली उठली आणि मग आम्ही जाऊन तिकडे बसलो. इकडे बर्थडे बॉयचं केक कटिंग सेलिब्रेशन सुरू केलं. भाच्यांनी मामाला आवडीने केक खाऊ घातलं, या अपेक्षेने की मामा रिवर्समध्ये आम्हाला खाऊ घाले. बट मामा विसरला. स्टार्टर मागवलं होतं म्हणून मी स्टाईल मारत खायचा प्रयत्न केला, बट ते काही झालं नाही कारण बाहेर पडलं होतं. शेवटी हातानेच घेतलं खाऊन. छान असं स्टार्टर ड्रिंक मागवलं मस्तपणे. हे सुरुवातीचं जेवण सगळं छान होतं, पण मेन कोर्स एवढं काय आवडलं नाही मला. मागवणारी मंडळी अशी कॉर्नरला बसलेली. इथे छान असं गाणं लागलं म्हणून आम्ही दोघं मायलेको चालू पडलं डान्स करण्यामागे. आता काय झालं की वाईफने बड्डे गिफ्ट आणला नाही, मग काय करायचं, म्हणून तिने हाताने बनवलेली रिंग घातली नवऱ्याला. त्यानंतर मनसोक्त म्हणजे आवडीचं जेवण भेटल्यानंतर मन कसं नाचू लागतं, तो हा प्रकार इकडे चालू आहे. पूर्ण अधिक मास असाच निघून गेला. काल फुरसतमध्ये तिकडे गेले होते. लेकीसाठी या दिवसात ह्या गोष्टी घ्यायच्या असतात म्हणून मग आईने मला जोडवी घेऊन दिली.